मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे जयदेव कुंभारे आणि आज तुम्हाला मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे संजय गांधी निराधार योजनेसंबंधी. मित्रांनो, समोर 6 तारखेला अधिवेशन आहेत आणि आर्थिक अधिवेशन आहेत, महत्त्वाचे आहेत. म्हणून आता मंत्रालयातून एक महत्त्वाची माहिती अशी येत आहे मित्रांनो, की 6 तारखेपर्यंत कोणताही असा आर्थिक व्यवहार केला जाणार नाही आहे. म्हणजेच कोणालाही पेन्शन 6 तारखेपर्यंत मिळणार नाही आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण त्यांना पूर्ण हिशेब करायचा आहे आणि कुठं कोणत्या योजनेसाठी किती खर्च करायचा त्याच्यानुसार त्यांना बजेट करायचे आहे. त्यामुळेच पेन्शन मिळणं हे असंभव आहे 6 तारखेपर्यंत. पण जशी 6 तारीख झाली, पुष्कळ साऱ्या नवीन प्लॅन्स आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांसाठी आणि दिव्यांगांसाठी. नवीन योजना आखण्यात आलेल्या आहेत आणि त्या योजनाची माहिती आपल्याला साहेब देतील, मुख्यमंत्री साहेब देतील, मंत्रीगण देतील. आणि काल मी जे सांगितलं, पुष्कळ साऱ्या योजना आहेत दिव्यांगांसाठी, निराधारच्या बहीण आणि बांधवांसाठी. म्हणून थोडा धैर्य धरणं आवश्यक आहे. 6 तारखेची वाट बघा की अधिवेशनामध्ये काय होते, कारण अधिवेशनामध्ये खूप महत्त्वाचे निर्णय होणार आहेत जे तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी आहेत मित्रांनो. म्हणून 4 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण अधिवेशनानंतर पेन्शन आली तरीही पण चालेल. घाई करू नका. पुष्कळ लोकांना मेसेज करतात मला की आमची पेन्शन केव्हा येईल. 4 दिवस उशीर होईल तर चालेल, पण वाट पहा थोडी, कारण नवीन निर्णय तुमच्या वतीने येणार आहेत. नवीन योजना दिव्यांगांसाठी आणि निराधार बांधवांसाठी, बहिणींसाठी येणार आहेत. म्हणून तुम्ही वाट पहा आणि पहा काय होते समोर, कारण पुष्कळ साऱ्या गोष्टी येणार आहेत. कारण तुम्हाला सांगितलं होतं की दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली, तसंच दिव्यांग पोर्टलची निर्मिती करण्यात आली. याचं कारण असं की कारण दिव्यांगांसाठी महत्त्वाच्या योजना त्यांना पार पाडायच्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, वाट पहा, कारण हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो मित्रांनो की आधार कार्ड आणि जे UDID कार्ड आहे त्याचे लिंक केलं की नाही, कारण पुष्कळशा तहसीलमधून आता पेपरमध्ये आउट होत आहे. पेपरमध्ये माहिती येत आहे की आधार कार्ड आणि UDID कार्ड तहसील ऑफिसमध्ये घेऊन जा. मी तुम्हाला दाखवत आहे, पहा, पेपरची कटिंग आहे. तहसील ऑफिसमध्ये UDID कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तुम्हाला प्रत्येकाला घेऊन जायचं आहे, कारण प्रत्येकांसाठी पेपरमध्ये आता येणार आहे. म्हणून आधीच तुम्ही घेऊन जा UDID कार्ड आणि आधार कार्ड, जेणेकरून कोणत्याही प्रकारची तफावत नाही पाहिजे. EKYC करून घ्या मित्रांनो. बँकमध्ये जाऊन आधार अपडेट करून घ्या, UDID कार्ड अपडेट करून घ्या आणि सगळ्या बाबतीत लाईफ सर्टिफिकेट करून टाका, कारण कोणताही प्रॉब्लेम होता कामा नये. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. नवीन आहात तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप करा आणि कॉमेंट नक्कीच करा आणि शेअर नक्कीच करा मित्रांनो. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.